आम्ही आता येताना काही लोक सिगरेट मारत होते. तर तर नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आता वाजलेत 4:15. तर आता मी माझे भाऊ सगळे आम्ही मिळून चाललोय तिकोना किल्ल्याला. इथून 50 किलोमीटर आहे. तर आता आपण जाणार आहोत. पहिलं आम्ही चाललेलो बाईक सगळे घेऊन जायचं. तर आम्ही चाललो पहिलं. तर आता ते सगळे येतात आहे. सगळे आम्ही एवढं लवकर का चाललोय, कारण की आम्हाला बघायचं भावांनो सनराईज. तिथून सनराईज बघायचं आहे आणि तिकोनाबद्दल आम्हाला जायचंच होतं किल्ल्यावर. आता मध्यंतरी मी व्लॉग नाही काढला. मी आता मध्यंतरी राजगडला जाऊन आलेलो. तर आता दुसरा टाइम मी तिकोनाला चाललोय. तर आता आम्ही सीएनजी भरतोय. तर अशा प्रकारे आम्ही आता चाललोय. आता भाऊ आलेत बघा समोर. आता आम्ही चाललोय. तर डायरेक्ट हायवे इथून 46 किलोमीटर दाखवते. तर बघू आता कसं काय. अजून पूर्ण नाश्ता करायचा पुढे. अजून पुढे नाश्ता आहे. तर बघू आता किती वेळ लागतं, पण आम्हाला सनराईज बघायचं आहे. तर आता आम्ही थांबलोय नाश्त्याला. आता आम्ही नाश्ता थोडा चहा पण पिऊ. तर आता आम्ही थांबलोय नाश्त्याला. आता आम्ही तर आपण आता इथून दाखवतो आम्हाला 20 काहीतरी किलोमीटर. तर आपण बघूया. एक मला रायगडला जायचंय. रायगडला माझी लई इच्छा आहे रायगडला जायचंय. जून महिन्यात 6 तारखेला बोलतो तिकडे पाहिजे केदारनाथला. नाही आत्ता नाही, आत्ता नाही. गाडी पार्किंग केली. तर आता मी ट्रॅक सुरू केलाय. तर बघूया कसा अनुभव आहे. आणि सनराईजला आमचं इंट्रोडक्शन दे. हा माझा भाऊ भूषण दादा. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के. हा मुंबईला असतो. त्यांचे ते पुढे 3 चालले आहेत ना, ते माझ्या इथेच ना जवळपासच राहतात. हे 2 मोठे भाऊ आहेत. हा एक आणि तो पुढे गेला तो एक आहे. त्याच्यानंतर आता मी सनराईज बघायला एवढं आम्ही ट्रॅकला पुढे जातोय. 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर पुढे बघा तुम्ही कसा आपला व्लॉग असेल. बाय मी तो गाइस तुमचं बरं लाईट काय सूर्य यायला लागला. चला लवकर. तर अर्धा तास झालाय. मागे बघू शकता एकदम भारी व्ह्यू आहे. हॅलो 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 हॅलो. तर फक्त एक गोष्ट तुम्हाला आता मी सांगतोय. आम्ही आता येताना काही लोक सिगरेट मारत होते. तर ते म्हणले की आम्ही नाही मारत तसं काय. मला ठीक आहे. फक्त तुम्हाला सांगण्याची एवढी गोष्ट आहे की आपले गड आहेत, महाराजांचे गड आहेत आपले. आपण त्यांचे मावळे आहेत. आणि आपण आपल्या गड किल्ल्यांची स्वच्छता आपण राखावी. बाहेरची येऊन आपले गड किल्ले आपण स्वच्छता ठेवा. आपण चांगले ठेवा. आपण काय खाल्लं आपल्या बॅगमध्ये ठेवा, नंतर डस्टबिनमध्ये टाका. पण असं गडावर कचरा करू नका. पण तुम्हाला सांगण्याचं एवढंच आहे की आपण गड किल्ल्यावर आपण स्वच्छता राखा. कोणी दारू सिगरेट पिऊ नका. तर बघू शकता काय व्ह्यू आहे भावना. तर आपण पूर्ण आपला ट्रॅक पूर्ण कम्प्लीट होतोय. थोडाच राहिला फक्त थोडाच. तिकोनामधून समोर जो दिसतोय तुम्हाला तो आहे तुंगगड. त्याच्या समोर दिसतोय तो लोहगड. त्याच्या समोर शेजारी विसापूरगड. अशा प्रकारे हा व्ह्यू, हा आपला सनराईज. तरी पण आपला ट्रॅक अजून राहिल्याच्या समोर. पण भारी वाटतंय यार. वेताळ दरवाजा ना तो महत्वाचा आणि ऐतिहासिक दरवाजा आहे. दरवाजा लागून श्री वेताळ देवाचे प्राचीन स्थान आहे. म्हणून उतरताना भारी वाटतं, पण चढताना नाही. उतरताना तो पडला म्हणून समज का. अरे एक सलग पायऱ्या उतरायला लागतं. धन 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 धन. हवा अशी टाईट होती ना.
सिगरेटी प्या, दारू प्या, यासाठी उभारलेले नाहीत. महाराजांनी बरेच गोष्ट अशी केलेल्या आहेत ना. महाराजांनी 16व्या वर्षात गड किल्ले जिंकले. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. कोणासाठी? आपल्यासाठी. सोलर पॅनल लावले बघ का, हम्म. भारी करतात. महाराजांना जगण्यामध्ये जी मजा आहे ना महाराजांची, ती महाराज त्यांची चंद्रकोर लावून किंवा महाराजांचे जयंतीला झेंडे काढून, डीजे लावून, बायका नाचून, यात मजा नाही. इथं काहीतरी तुझं आहे भवानी माताचं मंदिर. त्याच्यानंतर इथं पूर्ण पाणी भरले. हे मंदिर 4 खांबावर उभं आहे असं म्हणतात. तर पूर्ण पाणी. तर आपण येताना त्या साईडला जाणार आहोत, तुळजामाता मंदिर. हे महाद्वार इकडून आहे. तर अनुभव भारी येतोय, सगळं भारी आहे. फक्त काय काय गोष्टी आवडल्या नाही मला. तुम्हाला पण आवडल्या नसतील, मला कमेंट करून सांगा नक्की. अजून वरती आहे. काय काय बघ, चुनखडी, वाळू, गोळाचं पाणी. हे हा तर भावांनो, जो समोर दिसतोय तुम्हाला, मी मगाशी दाखवलं त्याचा बोर्ड. तर हे गड किल्ले जेव्हा बांधत होते, त्या चुना बनवण्याचा जो घाणा आहे तो ह्याच्यावर त्याच्यामध्ये आणि जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते वापरून ते चुना बनवला जायचा. हं, जे आपले दगड जे ठेवतात गडावरती, हं. ते जॉईन करण्यासाठी वापरला जातात. तसं तो घाणा आहे, बघू शकता. चला गड दाखव ना. हा. तर भावांनो, आपण कोणाचा रे? पोचलोय. तुझा काय? गड किल्ले का फिरावेत हा अनुभव घेण्यासाठी. त्याच्यानंतर मी तुम्हाला दृश्य दाखवतो, सगळ्यात भारी आहे. तर भावांनो, तुम्हाला समोर दिसत असेल, तो आहे तुंगगड. त्याच्या समोर आहे लोहगड, त्याच्या शेजारी विसापूरगड. आणि हे पूर्ण दृश्य अप्रतिम भावांनो. काय दृश्य दिसते. आपली गाडी दिसते बघ. कुठे? ती आपली थोडी गाडी. हा, इथं. तर आपली समोर गाडी आहे बघा. हा सांग. जेवढी बांधकामं केली आहेत ती दिसतात ना खड्डे, ते पाणी सगळे सर करण्यासाठी महाराजांनी त्या काळी बांधलेले बांधकाम आहेत बघा. तिकडे का? त्यांचे जे बांधकाम होते, जे त्यांचे इंजिनियर्स होते, त्याला काय धरायला नव्हतं, काही नव्हतं. आता आपण धरून चढतोय. हे बांधकाम आत्ताच आहे. तर भावांनो, आपण आता पोचलेलो आहोत. एकदम भारी वाटतंय. एवढं भारी वाटतंय ना. समोर दृश्य आपला भगवा आणि महाराजांचा गड. एकदम भारी वाटतंय.